मग मार्जार न्यायानं जो परमार्थ करू लागेल, यदा कदाचित जर परमार्थ करता करता अधपतन होण्याची शक्यता असतेच. कारण परमार्थ मार्ग हा काय एवढा सोपा नाही. परमार्थ मार्गाला जो लागला त्याला पंचदशीकारांनी प्रतिबंध सांगितले ना. वर्तमान प्रतिबंध, भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध. या देशाचं नाव भारत ज्या राजाच्या नावावरून पडलं तो भरत राजा नाद बाबा भागवतामध्ये वर्णन करतात. गुरुजींच्या आश्रमावर भागवताचं पारायण होतं ना, तर त्या एकनाथी भागवतामध्ये असं वर्णन आलं, जे राज्य वैभव भोगिती तया कदा नुपजे विरक्ती, भरते केली थोर ख्याती, सेविला श्रीपती भोग त्यागे. या भारत देशात असा महाराज एकमेव राजा आहे भरत राजा, का ज्यानं ऐश्वर्याचा त्याग केला. किती ऐश्वर्य? 1.5 एकर कांदे, बिगाभर मका आणि 15 गुंठे गहू असं नव्हतं तेच, आणि 2 एकर काँग्रेस गवत. वैभव असं होतं. 18 भार वनस्पती फले फुले वळते, विद्या पोखरणे नदी गंगा वाहते, ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती, ऐश्वर्य सांडोने या योग कासया सेवेते, ऐश्वर्य सांडोने एवढ्या 18 भार वनस्पती नाथबाबा भागवतात वर्णन करतात. एवढं ऐश्वर्य, हे ऐश्वर्य किती ऐश्वर्य. 22 पोखर आणि नदी गंगा वाहती. नद्या वाहत होत्या. आता नद्या वसंत बांधाऱ्या करून सुद्धा आडून सुद्धा वाहत नाही, नद्या वाहत होत्या. ज्या घरी कुलस्त्रिया, कुलवान स्त्रिया ज्या राजाच्या पदरी होत्या, असं ऐश्वर्य ज्या राजाचं, त्यांनी या सर्व ऐश्वर्याचा त्याग करून सेविला श्रीपती भोग त्यागे. भरत राजा वनात गेले, गंडकी नावाच्या नदीच्या किनारी आश्रम स्थापन केला आणि तिथं चिंतन करू लागले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे भजन चालू झालं. त्रिकाल संध्या 3 वेळाला स्नान करू लागले. परंतु असं सर्व व्यवस्थित चालू असताना सुद्धा घाला तो घातला वासनेने. वासनेनं तिथं सुद्धा त्यांची पाठ सोडली नाही. म्हणजे इच्छा ऐश्वर्य सोडलं सगळं, परंतु तरी सुद्धा ती माया म्हणा, ममता म्हणा, अविद्या म्हणा तिथं घालायला आली. याचा अर्थ असा आहे की मर्कट न्यायानं जो परमार्थ करू लागेल त्याची जबाबदारी स्वतःची. शेवटी भरत राजाला 3 जन्म घ्यावे लागले. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. एवढ्या ऐश्वर्याचा त्याग करणारा सुद्धा असा म्हणजे असं होऊ शकतो. आपण कुठं बघा. म्हणून एक लक्षात घ्या, मार्जार न्याय. मार्जार म्हणजे मांजर. मांजर जशी आपल्या पिलांना तोंडात धरते आणि या घरातून त्या घरात जाता जाता जर मांजरीच्या तोंडातून पिलू खाली पडलं तर पडलेल्या पिलाची जबाबदारी मांजरीच्या तोंडात ऑटोमॅटिक जाण्याची नाही, मांजर त्याला परत पकडते. कारण त्या पिलानं मांजरीनं पिलू पकडलेलं होतं. तसं संत महात्म्याचे हे जे नाव आहे,
एवढे नावं आपण किती भाग्यवान आहे, या संतांच्या नंतर आपला जन्म झाला. म्हणजे ही सर्व संत मंडळी, ही संत मंडळी म्हणजे लोकमान्य संत नाहीये, हे देवमान्य संत आहे. आलं का लक्षामध्ये? लोकमान्य संताला महत्व नाही, देवमान्य संत आहे. या संतांनी जर विचारलं तर देवाला सुद्धा ऐकावं लागेल, अशा अधिकाराचे संत. आणि यांच्या संगतीत आपला परमार्थ चालला, हे भाग्याचं लक्षण आहे. जगद्गुरु तुकोबारा एका अभंगामध्ये म्हणतात, तुका म्हणे भाग्य या नावे जय, तुका म्हणे भाग्य या नावे जय. संसारी जन्मी तुका म्हणे भाग्य या नावे मरी, तुका म्हणे भाग्य या नावे मरी. संसारी जन्मी संसारी जन्मी म्हणजे या संतांच्या बरोबर आपण जर परमार्थ करू गेलो आणि दुर्दैवानं यदा कदाचित आपल्या प्रारब्ध वशामध्ये अधपतन होण्याचे काही पॉइंट आले, काही वेळ आली, स्थिती आली, तर ही संत मंडळी आपल्याला वाया जाऊ देणार. प्रमाण कसं आहे? भागलिया मज वाहातील कडी त्यांची आणि जोडे सर्व सुख. आपण जर थकलो ना तर एक कडेवर घेतील आपल्याला, आपल्याला काय करतील? कडेवर घेतील. याच्याही पलीकडे जाऊन सांगितलं, तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवसेनी भेटे पांडुरंग. ज्या वाटेनं पूजनीय बनशी बाबा गेले, ज्या वाटेनं ही सर्व संत मंडळी गेली ना, त्यांनी दाखवलेला रस्ता धोपट रस्ता आहे, नाही का? तेनेची पंथे चालो जाता, चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही. शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही. म्हणून आपला हा जो नाम यज्ञ, ज्ञान यज्ञ कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ अशा पद्धतीचा आहे. जगद्गुरु तुकोबारांनी याच्याबद्दल रिमार्क केलेला आहे. बघा, असं म्हटलेलं आहे की रस्ते नाही असं नाही ना, रस्ते होते ना. कोण म्हणतं रस्ते नाही? परंतु ज्ञानोबारांच्या काही ओव्या आहे. तया महेंद्राधिपदे करिता ती वाटवधे, रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडो निठाती, काम क्रोधाचे विलग उठावती अनेक. म्हणजे असे काही काही मार्ग आहे की त्याच्यामध्ये सेवा घडण्यापेक्षा काम क्रोध अधिक विकारांची बाधा होण्याची जास्त शक्यता आहे. का बरं असं होतं ते? विठाल विठाल विठाला 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 विठाला. असं म्हटलेलं आहे, नारद की तो बही नारदी, ऐसी नौबद गाजी, अजब झटका माया का, डुबाया परमार्थ सबका. परमार्थामध्ये उद्धारापेक्षा डुबणारे जास्त निघू राहिले आता, डुबणारे. याचं कारणच असं आहे, या कलियुगामध्ये अजब झटका माया का, मायेचा झटकाच असा आहे. तिला माया म्हणतात, अविद्या म्हणतात, काय म्हणायचं ते म्हणा.
परंतु यातून जर स्वतःला वेगळं करायचं असेल तर बघा कलियुगामध्ये मार्ग सांगताना कसं म्हटलंय, नका जाऊ आड राणे आयसे गरजती पुराणे. पुराणे, आड मार्ग म्हटलेले त्यांना. बरं, त्या मार्गामध्ये मला तर वाटतं ज्ञानोबारायांनी 16व्या अध्यायामध्ये अशी उभी केली बघा, की एक साधक एकटा निघाला आणि जंगलातून चालला. तो जंगलातून चालत असताना पाय वाटेनं चालला आणि चुकवून आला पाडी सदवासनेच्या. बघा, सुरुवातीचं टोक आठवलं तर सांगा मला. अचानक ती उभी आठवली. आणि आपल्या परिसराची परंपरा आहे, ज्ञानोबारायाच्या 10-5व्या कीर्तनात आल्यास पाहिजे. तो ठोक्या कीर्तनकार नको, वड्या सांगणार कीर्तनकार पाहिजे. पूजनीय वैकुंठवासी बनशी बाबांना जे अभिप्रेत आहे ते इथं मिळालं पाहिजे. चुकवून आला पाडी सदवासनेच्या. बाबा आता त्यांना ऐकायला कमी झालं. त्यांनी त्या वेळामध्ये मला प्रश्न केलेला होता, गीतार्थाची मुक्तमुदी लावी माझे वागवृद्धी जे माने ये सभासदी सज्जनांच्या. त्यांच्या प्रश्नाचं समाधान अजून त्यांना म्हणावं असं झालं नाही आमच्या सगळ्याकडून. पण ती ओवी बाबा दिसले तर मला ती ओवी आठवते. सुरुवातीला सप्ताह सुरू झालता ना महाराज, तुम्ही त्या वेळेला तिकडे होते जंगली महाराजांच्या तिकडे, तर त्याला 15-20 वर्ष सहज झाले असेल. तर त्या कीर्तनात त्यांनी मला सांगितलं होतं याचं विश्लेषण करा. गीतार्थाची मुक्तमुदी लाविये माझी वागवृद्धी जे मानी ये सभासदी सज्जनांची. मी आता मग काय टोक सांगितलं, चुकवून आला पाडी सदवासनेच्या. बरं, नंतर आठवलं तर सांगा. विठ्ठल मला विठाला 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 विठाला. म्हणजे साधक जो आहे परमार्थ मार्गाला लागलेला, त्यानं कोणतं साधन करायचं, सगळ्यात सोपं साधन संतांच्या संगतीमध्ये जायचं. आणि संतांनी जे केलं ना तेच करायचं, त्याच्यापेक्षा वेगळं काही करायचं नाही. बरं, आम्हाला पूजनीय वैकुंठवासी गुरुवर्य काशीनाथ बाबा सांगायचे, अरे म्हणाले आपण एवढे श्रीमंताचे वंशज आहे ना, आपल्याला कोणाकडे भांडवल मागायची गरजच नाही. आपल्याकडे एवढं मोठं भांडवल आहे ना. किती मोठं भांडवल आहे. पूजनीय गुरुवर्य बाबा सांगायचे, ज्ञानोबारायच्या 9,033 ओव्या, एकनाथ महाराजांच्या 18,753 ओव्या आहे नाद भागवतामध्ये, आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथ्यामध्ये 4,092 अभंग. तुकोबारायचा गाथा, ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी आणि नाद बाबांचं भागवत हे वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. आणि एवढे ग्रंथ ज्यांच्या चिंतनात आहे ना, त्यांना जीवनात चिंता करायचा प्रश्नच राहत नाही. आणि आपली चिंता किंवा आपली शंकाच राहणार नाही. दुसऱ्याला विचारण्यासाठी शंका अजिबात राहणार नाही. ठासून सांगितलं तुकोबारांनी, म्हणून काही नाही चिंता, म्हणून काही नाही चिंता, तुझी अमुता माता पिता, तुझी अमुता माता पिता, बैल बंधू आणि तुलता, सकळा गोता सर्व आहे, सकळ गोता सर्व सकळ गोता सर्व भावे, सकळ गोता सर्व भावे, म्हणून नाही काही चिंता, तुझी अमुता माता पिता, बैल बंधू आणि तुलता, आणि आणि गगोता आणि वारकरी संप्रदायाच्या संत परंपरेप्रमाणे जो जीवन जगेल
त्याच्या जीवनात चिंता हा विषयच राहणार नाही. आम्हा भय चिंता नाही धाक, दुसरं चौचरणी प्रमाणे आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक झाला इहलोकी परलोक, आले सगळी वैकुंठ. आणि तिसरं प्रमाणे चिंता ते पळाली गोकुळाबाई. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनामध्ये चिंता का नको, चिंता करण्याचं शिल्लक ठेवलं नाही आपल्या पूर्वजांनी. एवढे श्रीमंत हरली नारायण त्याच्या गुणे तुका म्हणे कुंडले येणे झाले, चिंता करिता हरली नारायण माझी चूक झाली बरं का. मला एवढी संगत म्हणजे नाटाचाच आपण घेतला असता. पण म्हणलं आपण नाटाचा घ्यायचा त्याला नाट लागायचं. एक तर आपल्या कीर्तनाला नाट आहे म्हणजे कीर्तनात नाट आहे, नाट म्हणतो बरं का मी. तुम्ही वेगळा अर्थ लावू नका. नाटाचे 62 अभंग आहे, त्याच्यातलं एक घ्यायचं असा त्याचा अर्थ. तुला काय कळलं निरागस चेहऱ्याचे बघा. मी तर म्हणतो यांच्यातच भविष्यातले बनशी बाबा, योगीराज तुकाराम बाबा, माऊली बाबा आणि बघा अशी काही काही संगती मिळते ना महाराज, की आम्ही एक म्हणतो ते दुसरं म्हणते. आलं का लक्षात? आम्ही म्हणतो मोगरा फुलाला मोगरा फुलाला, ते म्हणतो मोकार फुगला मोकार फुगला. त्याला ऐकू येईना ना, आम्हाला येऊन जाणार त्यालाही समजाना, अशी स्थिती होती. पण इतके सुंदर सुंदर म्हणजे हे निष्ठावान वारकरी. आणि आता हे थोडक्यात सांगायचं म्हणजे हे बाल ज्ञानोबा आहे. न जाणो यांच्यामध्ये कुणी एखादे फार सद्गुरु गंगागिरीजी महाराज सुद्धा असू शकतील ना. कारण गीतेमध्ये काय म्हटलं की शुचिनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टो अभिजायते. साधू काय असा वेश्याचा साधू समजू नका. वेश्याच्या साधूला महत्व देऊ नका. ज्ञानोबा म्हणतात आम्हाला संन्याशी तो अभिप्रेत आहे. मी आणि माझी आईशी आठवण विसरले जायाचे अंतकरण पार्थागा तोच संन्यासी जा निरंतर. संन्यासी त्याला म्हणायचं की जो बायका मुलामध्ये राहतो, संसारात राहतो. अहो तुकोबारायची आरती करताना निळोबारांनी काय म्हटलं? प्रपंच रचना सर्व ही भोगणी त्यागिली. मला असं म्हणायचं तोंडामध्ये दात असावे आणि त्यानं म्हणावं सुपारी खायचं सोडून दिलं. काहीचे दातही राहिले नाही, त्या वठाळ्या राहिल्या नाही. दात घासायला सुद्धा मोकळं पटांगण राहिलं. मोकळं पटांगण दामच असं मोकळं पटांगण आहे ना. तो म्हणतो सुपारी मी सोडून देईल. सोडून काय देतो? ती गिळताच येणार नाही तुला, काय करतो? म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात अहो लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणे, तई पोट भरणे की मरणे शुद्धी नेनो. विठाला विठाला मूळ विषयावर येऊया. संतांच्या संगतीत केलेला सांसारिक कर्म सुद्धा उत्तम दर्जाचा परमार्थ ठरतो. खऱ्या संतांच्या संगतीतलं सांसारिक कर्म करा तुम्ही तरी सुद्धा उत्तम दर्जाचा परमार्थ ठरतो. आणि संतांच्या त्यांना न विचारता किंवा त्यांच्या मार्गानं न जाता आपण आपल्या संसारात राहून किती जरी परमार्थ केला तर तो संसारा एवढा सुद्धा ठरू शकत नाही. म्हणून बघा 2 प्रमाण सांगून टाकलेली. मनोमार्गे गेला तो तेथे मुकाला. आणि दुसरा असं आहे संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. जर तुम्हाला तुमच्या मनानं परमार्थ करायचा असेल पण ते मन मात्र संतांच्या संगतीत लावलं पाहिजे. संतांच्या संगतीत जर तुमचा परमार्थ म्हणजे मनाची धाव तिकडे जर नसेल. ज्ञानोबारायांनी सुद्धा आपल्याला काही चिकित्सा सांगितल्या. माऊली म्हणतात
की तरी झडझडोनी वहिला निग ये भक्तीचे ये भक्तीचे वाटेला का पावसी. या पावसी अव्यंग निज निज धाम धाम माझे. पण त्याच्यासाठी तरी तू मन हे मीच करी माझे भजनी प्रेम. माझे भजनी प्रेम धरी सर्व सर्वत्र नमस्कारी मज मज एकाते. मनानं सर्वत्र नमस्कारी हा महत्वाचा शब्द आहे. सर्वांना नमस्कार का करायचा? कारण गीतेमध्ये सांगून ठेवलेलं आहे शुनी चैव श्वापाकेच पंडिता समदर्शना. खरे साधू समाजामध्ये वावरत असताना कुत्र्यामध्ये डुकरामध्ये नवे नवे गाढवामध्ये सुद्धा देवालाच पाहता. शुनी चैव श्वापाकेच चांडाळामध्ये सुद्धा देवालाच पाहतात. का पाहतात? ज्ञानोबारायची उभी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात दिसायला शरीर गाढवाचा असेल, दिसायला शरीर डुकराचा असेल, दिसायला शरीर कुत्र्याचा असेल, पण या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व चैतन्य असे सर्वगत ते तत्व ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. शरीर कोणाचं आहे हे महत्वाचं नाही, त्यातलं ईश चैतन्य महत्वाचं आहे. आणि संत महात्मे त्याला नमस्कार करतात. विठ्ठल विठाला, विठाला. जगद्गुरु तुकोबाराय पंढरीश परमात्म्याकडं वारी करायची, उभी राहायची. आताची एवढी गर्दी नव्हती त्या वेळेला, आता खूप गर्दी आहे. एवढी गर्दी का त्या गर्दीमुळं गंधाचे भाव सुद्धा वाढून गेले. म्हणजे ज्या खऱ्या वारकऱ्याला गंध मिळायला पाहिजे ज्या किमतीत त्या किमतीत मिळत नाही. जे लबाड लुबाड जे राहतात ना ते म्हणजे रोज हात पाव गंध सोडी ते म्हणजे त्या गंधगुळ्याच मिळाना. खऱ्या वारकऱ्याला गंधगुळ्या सुद्धा मिळाना. एवढं अवघड कोष्टक झालेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय आणि त्या पंढरीश परमात्म्याची वारी करायची. पंढरीश परमात्मा हे एकमेव दैवत. बरं ही संत मंडळी ना प्रत्येकाचा अनुभव विचारा. प्रत्येक संतांना विचारा तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय आवडतं. तुकोबाराला विचारा ते म्हणतात आवडे पंढरी भीमा पांडुरंग. चंद्रभागा लिंग पुंडलिका, चंद्रभागा लिंग पुंडलिका. चंद्रभागा लिंगा पुंडलिक, चंद्रभागा लिंगा पुंडलिक. आवडे पंढरी भीमा पांडुरंग. चंद्रभागा लिंग चंद्रभागा लिंग पुंडलिक, चंद्रभागा लिंगा पुंडलिक, पुंडलिक, पुंडलिक. प्रत्येक संतांचा अनुभव विचारा. तिथं येऊन थांबतो. आमच्या ज्ञानोबाराला विचारलं तर माऊली म्हणतात बघा तुझी वाहीन का देवराया, तुझी देवराया
साधारण नाही आहे का नाही, उतरण्यास सुद्धा वेगळे. तुझी आन वाहिनगा देवराया, हे देवा तू किती आवडतो, बहु आवडसी जीवापासून या, एवढा देव आवडावा. किंवा असं प्रमाणे तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, एवढा देव आवडावा. आणि एवढा देव ज्यांना आवडत होता त्यापैकी एक तुकोबाराय. आणि तुकोबारायने त्या देवासमोर उभे राहिले आणि सांगितलं, देवा आता एकूण 4 युग आहे बघा. भोळे बाळे वारकरी नका ही महाराज, ते म्हणतात पंढरीचा पांडुरंग परमात्मा 28 युगापासून पंढरपूरला उभा आहे. खरं आहे का खोटं आहे? काही नाही खरं माना, काही नाही खोटं माना. बाबाला कुणी कुण घुसायचं तिकडे घुसल, आहे का नाही? खऱ्याच्या खोट्याच्या बोळखंडीतून बाबा गाडी काढील बरोबर. कसं आहे, 28 युगापासून नाही पांडुरंग परमात्मा उभा, 28व्या कलियुगात उभा आहे. आलं का लक्षामध्ये? हे लक्षात घ्या. सरळ अर्थ वेगळा आणि लक्षार्थ वेगळा असतो. विठ्ठल विठ्ठल एकूण 4 युग झाले. 4 युगामध्ये कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आता देवाचे जे अवतार झाले त्याची गणना सांगतो. देवाच्या अवतारामध्ये गर्ग सहित 6 प्रकार मानले. अंश 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 काला आवेश पूर्ण आणि परिपूर्णतम. संत मालिकेमध्ये 10 प्रकारात वर्गीकरण केलं. ऐका, मच्छ, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्ध आणि कलंकी पुढे 10. म्हणजे संत मालिकेमध्ये 10 मानले, गर्ग संहितेमध्ये 6 प्रकारात मानले. त्याच्यानंतर श्रीमद भागवतात 24 मानले अवतार. त्याच्यानंतर नामदेव महाराजांनी काकडा भजनामध्ये अवताराच्या राशी असे प्रमाणे किंवा अनंत अवतार घेसी असे प्रमाणे, म्हणजे अनंत माना, राशीच्या राशी माना, 6 माना, 10 माना, 24 माना, काय मानायचे ते माना. त्यापैकी कृतयुगामध्ये जे काही अवतार झाले देवाचे कृतयुगात म्हणजे सत्ययुगात, त्या वेळेला तुकोबाराय कोण होते? तर हे कृतयुगात जे अवतार झाले त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या बरोबर, कारण त्यांचं प्रमाणे येतो जातो आम्ही देवाच्या सांगते, किंवा जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. देवाचे जे अवतार झाले तुकोबाराय कोण होते? तुकोबाराय होते हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आलेले. तसे 4 मुलं होते, लाद, अनुलाद, सल्लाद आणि प्रल्हाद. मात्र ह्या मार्गातले नव्हते, एकच होते भक्त प्रल्हाद. काही वेळाला जेवायला जायची वेळ येते आणि जेवायला गेल्यानंतर मोठं कुटुंब असतं, ते वडील सांगतात, बाबा 5 मुलं आहे मला, इथले सोडून बरं का. बरं, इथे जेवायला ज्यांच्याकडे जायचं त्यांच्याकडे किती मला सांगून ठेवा आधी. 5 असले तर मग वेगळं सांगायला थोडं. 5 मुलं असतात आणि पंक्तीला बसताना चौघत बसलेले होते. एकाला विचारलं, म्हणलं का हो तुम्ही तर म्हणता बाबा 5 मुलं आहे, मग 4 मुलं पंक्तीला बसले, एक नाही म्हणे. एक बाबा आहे ना, तो ना खंडोबाच्या जत्रासाठी पाहुण्यासाठी स्वतंत्र ठेवेल तो. म्हणजे खंडोबाच्या जत्राला जे पाहुणे येतात त्यांच्यासाठी तो सेपरेट ठेवेल, म्हणजे कुटुंबाचं नियोजन म्हणतात त्याला, नाही का. म्हणजे याचा अर्थ असा घ्यायचा, तो खंडोबाचा वारकरी, बेरुबाचा वारकरी असं म्हणा. पाहुण्यासाठी सेपरेट म्हणतात तो. म्हणजे हे 4 आपले. आलं का लक्षामध्ये? विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय ना इतका देव आवडत होता. तुकोबाराय त्या युगामध्ये होते भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद असताना त्याही वेळाला त्यांचा मंत्र होता, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र त्यांचा होता त्या काळामध्ये. सत्ययुग किंवा कृतयुग संपलं, त्रेतायुग चालू झालं. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार, आपण रामनवमी साजरी करणार ना, रामप्रभूचा अवतार. रामप्रभूच्या कार्यकालामध्ये कोण होते मग जगद्गुरु तुकोबाराय?
तर वाली पुत्र अंगद. अंगद हा म्हणून अंगद शिष्टाई रामायणात प्रकरण आलं, अंगद होते. काही अंगद नाही म्हणत, आगंद म्हणते, आगंद. बरं आगंद म्हणा, कारण ती रामायण ऐकण्याच्या ऐवजी आखडी पाहिलेली राहते, मग ते आखडीवाली आगंद म्हणते, आगंद. बरं आगंद म्हण नाही तर काही म्हण. चला अंगद. त्रेतायुग संपलं, अंगद अवतार संपला. द्वापार युगामध्ये झाले कृष्ण परमात्मा. कृष्ण परमात्म्याच्या कालखंडात कोण होते? अंगदाचे उद्धवजी झाले. आणि उद्धव इतके लाडके होते ना, चलो विदुरा कर जावे उद्धवजी, चलो विदुरा कर जावे उद्धवजी चलो विदुरा कर जावे, उद्धवजी चलो विदुरा कर जावे. शबरी के मेरा सुधा की चावल, शबरी के मेरा सुधा की चावल, रुचि रुचि भोग लगाए. उद्धवजी चलो विदुरा कर जावे, उद्धवजी चलो विदुरा कर जावे, उद्धवजी चलो विदुरा कर जावे, उद्धवजी चलो विदुरा कर जावे. कृष्ण परमात्म्याला इतकी आवड होती उद्धवाची, चलो विदुरा कर जावे. उद्धवजी उद्धवाला बरोबर घेऊन जायचे. म्हणून उद्धव होते द्वापार युगात. आता द्वापार युगातले उद्धव कलियुगात कोण झाले? श्री संत नामदेव महाराज. आणि नामदेव महाराजांचे कोण झाले? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. आणि परमार्थात हे सूत्र आहे, ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका. ज्ञानोबारायचा अवतार ते एकनाथ महाराज आणि नामदेव महाराजांचे अवतार ते जगद्गुरु तुकोबाराय. मग आता 4 युगाची जर गणना केली तर 4 युगाची भक्ती जगद्गुरु तुकोबारायांकडून घडलेली आहे. प्रत्येक युगामध्ये भक्तीचे जे काही साधनं असतील त्यावेळेला ते साधनं जगद्गुरु तुकोबारायांनी अंगीकारलेले आहे. असं असताना देखील जगद्गुरु तुकोबाराय पंढरीश परमात्म्या समोर उभे राहतात आणि तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा तू एवढा आवडतो ना मला, एवढा आवडतो ना की बहु आवड अशी जीवापासून या जीवापेक्षाही तुम्हाला जास्त आवडतो. आणि तुझी जी भक्ती आहे ना, तसं एक सांगू का, भक्ती ही संत महात्मे जसे एखादे आई वडील असतात आणि त्यांना एकुलती एक मुलगी असावी, त्या एकुलत्या एक मुलीवर आई वडिलाचं किती प्रेम, तेवढं संत महात्मे म्हणतात भक्ती ही आमची मुलगी आहे. लाडकी लेक मे मजवरी कृपा बहुलांची लाडकी लेकमी संतांची लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुलांची मजवरी कृपा बहुलांची लाडकी लेकमी संतांची लाडकी लेकमी संतांची. म्हणजे संतांची लाडकी लेक आहे. आणि अशा पद्धतीची भक्ती जगद्गुरु तुकोबारांनी एक जन्माची नाही, एका अधिक मासापुरती नाही, एका चातुर्मासापुरती नाही, एका दिंडीपुरती नाही, एका सप्त्यापुरती नाही, एका जन्मापुरती नाही, एका युगापुरती सुद्धा नाही, चहुयुगाचा 4 युगाची भक्ती. आणि भक्ती सुद्धा अशी केली त्यांनी की ती वरपंगी भक्ती नाही. तू का म्हणे, नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, अशी वरपंगी भक्ती नव्हती. अशी भक्ती जगद्गुरु तुकोबारायांनी निष्ठापूर्वक भक्ती केली. तरी सुद्धा तुकोबारायांनी देवाकडं उभं राहून साकडं घातलं, हे देवा माझी अशी इच्छा आहे, आतापर्यंत भक्ती करतच आलो, परंतु तुका म्हणे पोट धालेची न धाये,
तुका म्हणे पोटात हालेची न धाये खादली खादलीची खाये आवडीने. म्हणजे काही काही पदार्थच असे का ते खावेशे वाटतात. पाहुण्या रावण्याकडे गेलो, 8-15 दिवस राहिले पूर्वीच्या काळी लग्नाच्या कार्याच्या निमित्तानं. खाय बुंदी, खाय घुगऱ्या, खाय पुरणाच्या पोळ्या, काय म्हणतात त्याला अजून, गरम गरम करांज्या. बरं करांज्या तुझं अजून व्हायचंय, तुला अजून माहितच नाही काय काय राहत. त्याला करांजी घेण्यात आली बर का. मी तर म्हणतो खरंच आहे ना महाराज, यांचा लाड करणं म्हणजे तू का म्हणे देवात यांची केल्या पावी सेवा असं म्हणतो. यांनाच खाऊ घातलं ना तर तो देवाला नैवेद्य खाऊ घातल्यासारखं होईल बर का. ते बघा ना त्यांच्या चेहऱ्यावर हावभाव सुद्धा कसे राहतात. नाही तर काही काही वेळेला असे मोठ्याने जांभळ्यात येते ना, ते कीर्तनकाराला असं वाटतं एक कोरोना सापडला असं तर बरं झालं असं बा. लय अवघड गोष्ट का तर बरं ते साई सुमार नाही तर ते असे मोठ्याना केक ते जांभळ्यात येताना सुद्धा. पण बघा मुलं म्हणजे किती सुंदर टुमदार. म्हणजे खरी प्रार्थना यांचीच होती बर का. साने गुरुजींनी जी खरा तो एकची धर्म त्याच्यामध्ये जी प्रार्थना आहे ना, हे लहान असताना आम्ही असेच लहान होतो अशी प्रार्थना म्हणायचो त्यावेळेला. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, देवा तुझी अशी भक्ती आहे ना की तिचं वीट येत नाही. वीट नाही पांडुरंगी वाढवी अंगी आर्तते. भक्ती शास्त्रामध्ये तुम्ही बघा ना, ज्यांनी मागच्या वर्षी पारायणात ज्ञानेश्वरी वाचली त्याच्यापेक्षा या वर्षी वेगळाच आनंद मिळतो. कारण ज्ञानेश्वरी सारखी सारखी वाचूशी वाटते. तुकोबारायचा गाथा सुद्धा सारखा सारखा वाचूशी वाटतो. आपल्या लग्नातली किंवा आपल्या घराण्याची एखादी स्वाभिमानानं सांगावी अशी बातमी जर पेपरला छापून आली ती एकदा दोनदा तीनदा वाचूशी वाटते. आणि त्याच गर्दाण्याला ती परत वाचूशी वाटत ते कात्रण काढून ठेवितो फक्त. पण ती सारखी सारखी वाचूशी वाटत, कारण तिच्या पाठीमाग त्याग नाही. आलं का लक्षामध्ये. हे अलौकिक अशा पद्धतीचे शब्द आहे. काय ज्ञानोबारायचं चिंतन आहे बघा. म्हणजे अशा काही वव्या ज्ञानोबारायच्या अर्थ बोलाची वाटप आहे. म्हणजे शब्द पाठी अवतरे कृपा आधी. ज्ञानोबाराय म्हणतात, वा 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 धन्यवाद भाऊ. म्हणजे मी मुद्दाम मागचं ते गुरुवर काळे गुरुजी असंच करायचे. पुढचं टोक सांगायचे मागचं विचारायचे. यानं मागचं सांगितलं काय म्हणला, वा 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 वा. याला खरंच सगळ्यांच्या वतीने याला धन्यवाद द्यावा. याच्यापेक्षा महाराज काय झालं ना सप्ताहाचं सार्थकत्व काय लागत काय. एक जण जरी तो वव्या सांगू राहिला, पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा आधी. थोडं क्षमा मागून बोलतो. चांगले चांगले संस्थानिक म्हणणाऱ्याचा हरिपाठ पाठ नाही, यांचं गुतड सुतड होती. नाम संकीर्तन साधन पै सोपे म्हणायचं होतं. तो म्हणतो नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. मला एक दिवस म्हणे, बाबा हरिपाठ लांबत असतो का. म्हणलं हरिपाठ नाही लांबत, तू चाकला. हरिपाठ लांबत नसतो. मी तर म्हणतो खरंच आहे ना. म्हणजे या अशा बाकीच्या इद्र्या चिद्र्याचं दर्शन घेण्यापेक्षा यांचं दर्शन घ्या. हे खरं तुम्ही कल्पना करा ना, मी काय त्याची बाजू होतो काय माय मावस भावाचा पोरगा. तुम्ही म्हणशाल पण असं आहे काय, तुम्ही माझी ओळख आहे का नाही ना. मग तू ओळी कस काय सांगितली. काय ओवी सांगितली महाराज. पुढा स्नेह पाजरे मागा चालती अक्षरे. आपलं बोलणं असं राहतं, आपलं बोलायच्याच आधी समोरचा बाया सावर येतो. म्हणजे आपलं बोलणंच एवढं खतरनाक राहतं महाराज. आपलं चरित्रच नाही. चरित्र देवाचं चरित्र संताचं आपलं ही चित्रच आहे सगळं. त्याच्यामुळं आपलं चरित्र नाही. आपण बोलायच्याच आधी दुसरे बाया सावरून राहते. परंतु ज्ञानोबारायची जी ओवी आहे या मुलानं सांगितली. माऊलीची ओवी मुखातून बाहेर पडताना पुढा स्नेह पाजरे. अक्षर मागून चालायचे.
नाही का, अर्थ बोलाची वाटप आहे, अभिप्राया ते विये, भावाचा फुलवरा होत जाये मतीवर मतीवरी. ती सुद्धा पाठ करून ठेवा आता, बर का. धन्यवाद. विठाला 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 विठाला. मित्र म्हणतो माझ्या 60 वर्षाच्या वयामध्ये एवढंच वैभव भेटलं नाही तर मग ते टिंगली टवाळी करणारे ज्यादा भेटायचे. ऐका किती म्हणजे माझंही भाग्य म्हणावं लागेल का ओवी सांगणारा लेकरू कीर्तनात टाळ घेऊन होतं. हे वैभव आहे माऊली, लक्षात घ्या. सोपं नाही ना. आणि तुमचा परिसर तसा पूजनीय वैकुंठवासी बनशी बाबांच्या कृपेनं सुजलाम सुफलाम आहे. पारमार्थाच्या बाबतीत ही खूप श्रीमंती आहे. आमच्या तिकडं जर सप्ताह करायचा ठरवला तर पहिले गायक वादक बोलावं लागत आहे. कोण कोण घ्यायचे, कसे कसे घ्यायचे, एवढं सोपी गोष्ट नाही. इकडं तसं काही नाही. इकडं बघा ना, एका होणी बळी रे, अशी स्थिती झाली. कोणाला चाल द्यायची, कीर्तनकाराला पंचायत होते. म्हणजे सगळे प्रमाण तयार असतात, गायक वादक म्हणणारे, टाळ वाजवणारे. हे तर बर का, आमच्याकडे विना कोणाला दिल्या जातो, ज्याला टाळ वाजवता येत नाही त्याला म्हणतो वाजव रे विना. तो असा खिट्या पिरगळीतो, म्हणजे कीर्तन हो सर तो जवळ जवळ त्या वाघ्यावानी तुंतुन काळी 4 वाजून येऊन गाडी. काळी 4 बाबांना नेमका त्याच्यावर उडी हाणाव का याच्यावर वाजवायचं. मग अशी इकडे थोडं दमदम वाजायला लागलं. मी म्हटलं धराव कोणत्या स्वरामध्ये आता, कायला स्वर सुद्धा कळत नाही. आलं का लक्षामध्ये, कायला म्हणावं लागत अरे काळीमध्ये म्हणावा. तो म्हणतो काळीत नाही मग पांढरीत, दोन्ही म्हण दोन्हीच्या फटीत म्हणा. आता चव जाऊ देऊ. विठाला जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं देवा, भक्ती जे सोशल फोर्स, भक्ती सामाजिक शक्ती आहे. भक्तीनं नव चैतन्य जागृत केलं जातं आणि अशा प्रकारची भक्ती कलियुगामध्ये अभिप्रेत आहे. सर्वांना करता येते. बाळे नारी नर आदी करोनी वेशाही सकळांशी येथे आहे अधिकार. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाचे, करावा विचार न लगे चिंता गवनाचे, करावा विचार न लगे चिंता कोणाचे, करावा विचार न लगे चिंता गवनाचे. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर. सर्वांना बोलावलं यारे यारे लहान थोर. हे व्यासपीठ असं आहे, सर्वप्रथम लहानांना बोलावलं आणि मग थोरांना बोलावलं. इथं लहानांना महत्व दिलंय. तसं काही काही क्षेत्रामध्ये स्टेजवर मोठाले बोलावतात. जास्तीत जास्त मत ज्यांच्याकडे ते पुढं या पुढं या पुढं या. पण हे व्यासपीठ असं आहे, ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी सगळ्यात लहानांची आठवण काढली. बघा हे लहाने सुद्धा तुम्ही पुढं आणून ठेवले, म्हणजे तुम्ही सुद्धा किती. बघा ना, हे सगळे लहान आहे ना, हे पुढच्या वर्षाचे टाळकरीचे नाही का. यंदा ते जरी बरमुडर आले असले तर पुढच्या वर्षी मात्र हे टाळकरीच होणार आहे. आणि त्याच्या पुढच्या वर्षी यांच्यासारख्या त्या ओव्या सुद्धा सांगितल्याशिवाय राहणार नाही. तरणा भाग्यवंता नटे हरी कीर्तनात, तरणा भाग्यवंता नटे हरी कीर्तनात, हरी कीर्तनात, हरी तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात.
हे वारकरी संप्रदायाचं साधन आहे, भक्तीचं साधन आहे. जगद्गुरु तुकोबारांनी 4 युगाची भक्ती केली तरी सुद्धा अंतःकरणाची तृप्ती होईना. म्हणून तुकोबारा त्या देवाला म्हणाले, देवा माझी अशी इच्छा आहे की मला भक्तीच करायची तुझी, मला दुसरं काही लागत नाही. नाही का, नलगे मुक्ती आणि धन संपदा याच्याही पलीकडे गेले. नामदेव महाराजांच्या अवतारामध्ये काय म्हटले नामदेव महाराज, वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, वास दे पंढरी सर्व काळ, वास दे पंढरी सर्व काळ, वैकुंठ कोपट जुनाट झोपडी. वैकुंठाला आम्हाला पाठवू नको देवा, म्हणून वैकुंठाला सुद्धा जाणं काय एवढं चांगलं नाही. दुसरं असं सांगितलं, आपण लिहितो, कळविण्यास अत्यंत वाईट वाटते की स्वर्गीय, मी म्हणतो स्वर्ग सुद्धा लिहू नका. ज्ञानोबारायच्या म्हणजे माऊलीने जिथं ज्ञानेश्वरी ग्रथित केली त्या परिसरातले आपण आहोत. ज्ञानोबाराय म्हणता स्वर्गू नरकू या वाटा. पुढं सांगा, बुरी फाटीवर जाऊन येऊ का मग तेवढ्या वेळात? स्वर्गू नरकू या वाटा चोरांची या. काय म्हटले, स्वर्गाला जाणाऱ्यांना सुद्धा चोर म्हटलंय, वैकुंठाला जाणाऱ्यांना सुद्धा नामदेव महाराज म्हणतात, देवा वैकुंठाला धाडितो कशाला, तू जिथं नसल तिथं आम्हाला कशाला पाठवतो. कारण हे बघा, काही वेळाला मुक्काम करणार नाही, पण मुक्कामाची वेळ येते आणि मग काय म्हणतात, चला वस्तीवर. मग वस्तीवर नेतात. आता 5 भावाचं खटलं आणि तिथं पूर्वीच्या काळी अंगणामध्ये एका दांडाळी झोपायचे, बरोबर. मला माझी भाषा कळती ना, एका दांडाळी म्हणजे लाकडोर नाही, असे गल्लीमध्ये आथरून टाकून द्यायचं जसे पंक्ती धरल्यासारखे. मग ते आम्हाला एका वस्तीवर नेलं, 5-25 जण महाराज असे वट्यावर असे अंगणात झोपलेले होते. आणि ते लहान मुलं खरं सांगतात, ते त्या घराचे मालक म्हणायचे, महाराज तुम्ही पाहिल्या ना चाले, मध्ये फॅन आहे नाही का, मध्ये बाथरूम टॉयलेट बाथरूमची सुविधा आहे, लाईट आहे, क्वाट आहे, चांगली बॉक्स गादी आहे. मी म्हणलं हा एवढा पुढं का म्हणून करून राहिला बा असं. त्या पोराला म्हणलं नका ना, मालकाला म्हणलं असं करा, तुम्ही सगळे इथं बाहेर झोपले ना, नाही तुम्ही पाहिल्या ना चाले, ऊन अरे कसं इकडं बिबट्या फिबट्या राहतो, पुन्हा तुम्ही पाहिल्या ना चाले, नको बा ऐक नाही, तुम्ही चांगलं खायला राहतं, बिबट्याला लागलं काय असं आमच्याकडे पाहून म्हणतात तुम्ही चांगलं चोपडं चापडं खायले. म्हणलं चोपडं चापडं नाही खायला भाऊ, असं याड्याने काही बोलू नाही. हे आईन वेळाला मिळत ते खाल्ल्यामुळे सुजेल फक्त आमचा. हा एक ओळखीचा निघाला ना, आता हव्या सांगणार एक. आता 2 जण माझ्या गाडीत बसून द्या. मूळ मुद्दा सांगा. त्या व्यक्तीला सांगितलं तुम्ही मला मध्ये नको, मी बाहेरच झोपतो वाट्यावर. नाही बाबा तुम्ही पाहिलं ना चालेल, मध्ये तुम्हाला 2 फॅन चालू करून देतो असे. मी म्हणला एवढी बळजबरी का म्हणून करून राहिला. त्या पोराला एक चॉकलेट दिलं, म्हणलं दादा हे मध्ये बाहेर का म्हणून झोपले रे सगळे. तिने बाबा मध्ये झोपले ना ढेकणच एवढी ते उमजूनच येत नाही म्हणे, खाजू जाम होते म्हणे माणसं. मग त्याला गरदाण्याला म्हणलं भाऊ जिथं तुम्ही तिथंच आम्ही. तसं नामदेव महाराज म्हणाले, देवा तू वैकुंठाच्या नादी लावू नको आम्हाला, तू वैकुंठात आहे का नाही ना. वैकुंठीचा देवा आणला भूताळा, नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन. हा देवा तू वैकुंठात नाही ना, मग आम्हाला वैकुंठाला कशाला पाठवतो. स्वर्गात सुद्धा नको, स्वर्गू नरकू या वाटा चोरांची या. म्हणजे मग आम्हाला एकच काम करायचं, मी भक्त तू देव ऐसे का ऐसे का रे, मी भक्त तू देवा ऐसे का रे, मी भक्त तू देवा ऐसे का रे, मी भक्त तू देवा ऐसे का.
भक्त तू देव आईचे करी मी भक्त तू देव आईचे करी हे नको ब्रह्मज्ञान अर्थ भाव मी भक्त तू देव आईचे करी मी भक्त तू देव आईचे करी याला म्हणायचं स्थिती, याला म्हणायचं स्थिती. देवा तू दुसरीकडे पाठवू नको, वैकुंठात नको, स्वर्गात नको, फक्त एकच काम कर, तू देवच राहा आणि मी भक्त राहिलो पाहिजे. मी भक्त तू देव ऐसे करी. आणि याच्यासाठी ना परत मला जन्म घ्यायचा.